इकडे त्यांना पुण्यातील जे रुबी हॉल क्लिनिक आहे त्या ठिकाणी आणण्यात येणार आहे। बारामतीमधून ते निघालेले आहेत। त्यांच्या तब्येत थोडीशी बिघडली आहे, त्यामुळे निर्णय घेण्यात आलेला आहे की त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार थोडेसे भावूक त्यांना आपल्याला दिसून आले। सगळे जे छायाचित्र समोर येत होती, धीर गंभीर महाराष्ट्रभरातनं कार्यकर्ते पदाधिकारी सांत्वन करण्यासाठी येत होते, त्यांना ते भेटत होते। अजितदादांचे जे निवासस्थान आहे सहयोग सोसायटीमध्ये, तिथेही ते 2 दिवस तिथेही ते गोविंद बागेमध्ये येऊन तिथेही ते थांबले होते। पार्थ पवार यांच्याशी चर्चा करताना, रोहित पवारांशी चर्चा करताना ते दिसले। अगदी अजितदादांच्या निधनानंतर ते दुसऱ्या दिवशी जे निरेच्या पाण्याचा जो दूषित पाण्याचा प्रश्न होता तिथं ते गेले होते। म्हणजे एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांशी त्यांच्या अडचणी आहेत त्याच्या सोडवण्यासाठी शेवटपर्यंत ते प्रयत्न, म्हणजे या दुःखाच्या काळात ते प्रयत्न करत होते। असा नेता आत्ता ज्या राष्ट्रवादीच्या ह्याच्यामधनं त्यांची ही जी येत आहे की त्यांना आता तब्येत बिघडली आहे, दवाखान्यामध्ये दाखल करावं लागतात, कार्यकर्त्यांवरती कुठंतरी परिणाम होईल? निश्चितच आपण पाहतोय की शरद पवार म्हणजे आता खचलेले पाहायला मिळाले थोडेफार। शरद पवारांसारखा एक पहाडासारखा नेता जो महाराष्ट्राच्या राजकारणात आत्तापर्यंत कधी होऊन गेला नाही, एवढा मोठा नेता, जनसामान्यातला नेता, आणि परंतु अजित पवार यांच्याशी त्यांचे असलेले नजीकचे किंवा कौटुंबिक संबंध असतील किंवा त्यांचा भावनिक जिव्हाळ्याचा नातं हे कोणापासून लपलं गेलेलं नव्हतं। त्यामुळे अजित पवारांच्या जाण्याने मोठा धक्का हा शरद पवारांना बसला होता। आपण पहिल्या दिवशी जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये